ऍक्च्युली अंकशास्त्र हे काय आहे सर, आणि ते खरंच काम करतं का आपल्या जीवनामध्ये, आणि अंकशास्त्र नेमकं काय असतं, आणि तुम्ही थोडीशी समरी फक्त शेअर करा. ऍक्च्युली आपल्याकडे आपल्या सनातन संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून ज्योतिषशास्त्र आपल्याकडे आहे, बरोबर आहे इंडियामध्ये. अंकशास्त्र हे डिफरंट टाइप्स, म्हणजे युरोपमध्ये चॅलेडियन न्यूमरोलॉजी होतं, चायनामध्ये लो शुग्रीड होतं, नंतर आपल्याकडे वैदिक न्यूमरोलॉजी, वैदिक संख्याशास्त्र त्याला बोलू शकतो आपण, ते आहे. पायथागोरियन न्यूमरोलॉजी आहे. अशा डिफरंट टाइप्स ऑफ आहेत न्यूमरोलॉजीची. म्हणजे ऍज पर तुम्ही म्हणताय जशा कंट्री आहेत तसं या म्हणजे ते ह्याच्यानुसार बोलू शकतो आपण. काय होतात युरोपियन खंड, आपला एशिया वगैरे त्या पद्धतीने. इंडियन न्यूमरोलॉजी. परंतु मोस्टली आता जे चालतं आपल्याकडे जास्त ते लो शुग्रीड आणि चॅलेडियन जास्त चालतं. त्याला परफेक्शन आहे चॅलेडियन न्यूमरोलॉजीला. आणि मी ॲस्ट्रोन्यूमरोलॉजिस्ट असल्यामुळे माझा ॲस्ट्रोलॉजीचा बेसिक स्टडी आहे आणि न्यूमरोलॉजीचा फायदा सांगायचा म्हणजे न्यूमरोलॉजीमध्ये संख्याशास्त्रामध्ये तुम्हाला तुमच्या डेट ऑफ बर्थनुसार तुमचा मूलांक, भाग्यांक निघतो. म्हणजे तुम्हाला कोणता प्लॅनेट रूल करतो, तुमचा सोल कोणत्या प्लॅनेटचा आणि तुम्हाला भाग्य कोणत्या प्लॅनेट्सचा, या गोष्टी आपल्याला बऱ्यापैकी लक्षात येतात. बऱ्यापैकी म्हणजे लक्षातच येतात. आणि त्यानुसार तुमचे त्या एनिमी प्लॅनेट्स आणि फेवरेबल प्लॅनेट्स अशा त्या व्हायब्रेशन्स घेऊन आपण काम करतो न्यूमरोलॉजीमध्ये. त्यामुळे त्याला परफेक्शन पण येत आणि रिझल्ट्स आहेत बेसिकली. म्हणजे कम्पेअर टू ऍस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी हे थोडंसं सरळच आहे तुम्ही म्हणता? नाही, असं म्हणता येत नाही. दोन्ही शास्त्र आपल्या जागेवर सरस आहे. परंतु मी आपण सनातन संस्कृतीचा एक भाग असल्या कारणास्तव माझं ऍस्ट्रोलॉजीचं नॉलेज असल्यामुळे मी दोन्हीचं कॉम्बिनेशन करून रेमेडीज वगैरे सजेस्ट करतो माझ्या क्लायंट्सना. तर सरांनी आता सांगितलेलं आपल्याला की त्यामध्ये दोन प्रकार मोडतात, एक रोशोगुड आणि एक वैदिक आहे, इंडियन वैदिक न्यूमरोलॉजी आहे, पायथागोरियन आहे, पायथागोरियन, चॅलेडियन आहे. चॅलेडियन आहे. मोस्टली चॅलेडियन म्हणजे आता लो शुग्रीड चॅलेडियन. आपल्या इंडियामध्ये म्हणजे आपलं जे किंवा सगळ्या धर्मामध्ये ते एक प्रकारच आहे का धर्मावाईज? ते कसं आहे, शास्त्र आहे, संख्या एक शास्त्र आहे, परंतु त्यात टाइप्स आहेत. मी हे तुम्हाला सांगायचं रॉंग वेनी जात नाही ना आपण. युरोपियन कंट्रीजमध्ये चॅलेडियन न्यूमरोलॉजी तर माय नॉलेज बिफोर क्राइस्ट म्हणजे BC 500-600 पासून आहे. एखाद्या व्यक्तीला आणि त्याचे रिझल्ट असल्यामुळे तर ते इकडे आपल्या केस आहे. एखाद्या व्यक्तीला काढून आता न्यूमरोलॉजी बरोबर आहे. जस्ट समरी सांगा की बाबा, म्हणजे तुम्ही म्हटलं की आता तुमच्या जन्म तारखेवरून न्यूमरोलॉजी पाहण्यासाठी बऱ्याच लोकांचा, म्हणजे न्यूमरोलॉजीचा एक फायदा काय आहे, बऱ्याच लोकांकडे जन्मवेळ नाही, जन्मतारीख आहे परंतु जन्मवेळ नाहीये. ओके, तर त्यासाठी आपल्याला न्यूमरोलॉजीचा फायदा. ज्यांच्याकडे परफेक्ट टाइम नाहीये त्यासाठी आपण न्यूमरोलॉजी पाहू शकतो. न्यूमरोलॉजीमध्ये नेसेसरी नाहीये बर्थ टाइम बर्थ प्लेस नेसेसरी नाहीये. जसं आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये कुंडली करताना आपण डेट ऑफ बर्थ टाइम बर्थ प्लेस हे सगळं लागतं, तसं न्यूमरोलॉजीमध्ये नाही. आणि न्यूमरोलॉजीमध्ये आपण तुमच्या डेट ऑफ बर्थ वरून अनालिसिस करतो, ड्रायव्हर, कंडक्टर, मुलांक, भाग्यांक, परत तुमच्या नावाच्या व्हायब्रेशन्स काय आहे, त्या पर्टिक्युलर व्हायब्रेशन्सवर काम करतो बेसिकली. तर व्हायब्रेशन्स म्हणजे काय, त्या प्लॅनेट्स जे प्लॅनेट्स रूल करतात. आता मोस्टली लोकांसाठी हे नंबर्स आहेत न्यूमरिक 1 to 9, पण ॲज अ न्यूमरोलॉजिस्ट माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू मधून ते प्लॅनेट्स आहेत. 1 रिप्रेझेंट बाय सन, 2 मून, चंद्र, 3 गुरु, 4 राहू, 5 बुध, 9 मर्क्युरी, 6 वीनस, 7 केतू, 8 सॅटर्न आणि 9 मार्स. अशा ह्या व्हायब्रेशन्स आहेत, प्लॅनेट्स आहेत रूल करणारे. फॉर एक्झाम्पल मी सांगतो, तुमचं डेट ऑफ बर्थ काय आहे. डेट ऑफ बर्थ 1/8 प्लस 19 प्लस 84 किती येते टोटल तुमची? 1 प्लस 8. आपल्याला 20 पण घ्यायचं आहे. प्लस 8 प्लस 4, 1 प्लस 8 9, 9 प्लस 1 10. आता हे बघा, तुमची जन्मतारीख आहे 1/8/1994. आता एक काय आहे तर तुमचा मूलांक आहे, ड्रायव्हर. ओके, रूल बाय सन प्लॅन, सूर्यग्रहाच्या प्रभावाखाली. आणि जी तुमची टोटल येते जन्मतारीख किती येते, 1/8/1984, 1 प्लस 8 प्लस 1 प्लस 9 प्लस 8 प्लस 4. ओके, किती येते 31. 3 + 1 = 4. म्हणजे तुमचा भाग्यांक काय आला 4. म्हणजे मूलांक 1 आला तुमचा आणि भाग्यांक 4 राहूचा. एक आहे सूर्य आणि एक आहे राहू. एक नंबर मध्ये तुम्ही म्हणता की 4 नंबर जो आहे तो रूल बाय राहू. ग्रहाप्रमाणे आपण त्या संख्येला आपण आता तुमचा जो सोल आहे, तुम्ही जे आहात, तुमच्या
त्यामध्ये ज्या क्वालिटीज आलेल्या आहेत त्या संख्या आणि तुमचा जो भाग्यांक जो वयाच्या साधारण आपण 35 नंतर पकडतो तेव्हा तुमच्यावर कोणता प्लॅनेटचा प्रभाव असणार आहे तर तो तुमच्या भाग्यांकाचा असणार आहे. बरेचसे न्यूमरोलॉजिस्ट 40 बोलतात, आफ्टर 40. मी 35च्या पुढे पकडतो. म्हणजे तुमच्या ऍट द एज ऑफ 35 पर्यंत तुमच्यावरती तुमच्या ड्रायव्हर म्हणजे मुलांकाचा प्रभाव असतो. ओके, म्हणजे युअर ड्रायव्हर इज 1, मुलांक एक असल्यामुळे सूर्य. आणि आफ्टर 35 आपण बऱ्यापैकी याचा प्रभाव पकडतो. कशाचा? भाग्यांकाचा. 4 राहू. ओके, म्हणजे जो मुलांक जो आहे तो तुमच्या वयाच्या 35च्या आधी जे तुमचा जो कालावधी असतो जीवनात, हा, असं समजू नका की तुमच्या मुलांकाचा तुमच्यावर प्रभाव राहणार नाही. मुलांकाचा इफेक्ट तुमच्या पर्सनॅलिटी 100% असतो. लॉंग लाईफ. मुलांक 100% पकडा तुम्ही, भाग्यांक 75% पकडा. आणि कुवा नंबर जो असतो, आता तुम्ही मला वाटतं काय कुवा नंबर म्हणजे काय, तर तुमच्या जन्म वर्षापासून काढतो, बर्थ येतो. म्हणजे 1984 आता माझी बर्थ इयर आहे. हा, या. 1984 माझी बर्थ इयर आहे, तर त्याची ऍडिशन फक्त आपण करायचं. युअर बर्थ येत आहे, तुमचा जन्म झाला आहे 1984. 1 + 9 + 8 + 4 किती ते 22. 2 + 2 = 4. तर त्याचा एक फॉर्म्युला आहे कुवा नंबर काढण्याचा. तर तो आहे 11. आता जी टोटल तुमची किती आली आहे, जी जन्मवर्ष आहे त्याची टोटल किती आली तुमची 24. 2 + 2 = 4. आता त्याचा एक फॉर्म्युला आहे की तुम्ही ते 11 - 4 करा. जर बिकॉज ऑफ युअर जेंट्स आणि लेडीज असेल तर त्यात 4 ऍड करा. 7 इज युअर कुवा नंबर. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की प्रत्येक व्यक्तीवर मुलांकाचा 100% प्रभाव असतो, भाग्यांकाचा 75% असतो आणि कुवा नंबरचा 25% असतो. 75% म्हणतो तो भाग्यांक. भाग्यांकाचा. आणि युअर सोल म्हणजे तुम्ही तुमचा सोल आहे तो 1 असल्यामुळे मुलांक तुमचा पूर्ण सूर्य. चल, भाग्यांक राहू, भाग्य तुमचं राहूच्या हातामध्ये आता. Because तुम्ही 35 क्रॉस केले आहात त्यामुळे. आणि जो कुवा नंबर असतो आपण इझी लँग्वेज मध्ये असं बोलू शकतो की तो तुमचा युअर लकी नंबर म्हणतात ना आपल्याकडे, आपल्या भाषेत समजून सांगायचं म्हणजे तर त्याचा 25% इम्पॅक्ट असतो सर. आता तुमची जी डेट ऑफ बर्थ वरून, जसं ज्योतिषशास्त्रामध्ये आपण कुंडली काढतो, जन्म तारीख, जन्म वेळ आणि जन्मस्थान, तसं आम्ही न्यूमरोलॉजी मध्ये तुमचं बर्थ चार्ट काढतो, डेट ऑफ बर्थ नुसार. तर त्यामध्ये तुमचा जो मुलांक असतो तर त्या मुलांकाचा इम्पॅक्ट आम्ही 100% पकडतो त्या बर्थ चार्ट. भाग्यांकाचा 75% पकडतो इम्पॅक्ट आणि कुवा जो नंबर आहे तुमचा त्याचा 25% पकडतो. आता त्याच्यात तुम्ही बर्थ चार्ट कधी पाहिला आहे? बर्थचा म्हणजे आपली ऋतुगत वगैरे आहे. आणि लुशिब्रिड असतं, त्यामध्ये कुवा नंबर वगैरे नाही. लुशिब्रिड आहे पण ठीक आहे, प्रत्येक शास्त्रात आपल्या जागेवर आहे, मी त्याबद्दल नाही केलं. Methods आहेत. म्हणजे आपण आता आपल्याला सांगितलं की काय आहे न्यूमरोलॉजी. हे ऍक्च्युली तुमचं हे अंकशास्त्र आहे आणि तुमच्या जन्मवेळ आणि जन्म दिनांक, जन्मवेळ पण सर यामध्ये आपण नो न्यूमरोलॉजीला नॉट नेसेसरी, गरजेचं नाही. फक्त तुमचं जन्म परंतु मी आता ऍस्ट्रो न्यूमरोलॉजी प्रॅक्टिस करतो, त्यामुळे ज्याच्याकडे आहे जन्मवेळ आणि जन्म ठिकाण ते मी घेऊन मी दोन्हीचं अनालिसिस करूनच तुम्हाला रेमेडीज देतो. दॅट इज कॉल्ड ऍस्ट्रो न्यूमरोलॉजी. अनालिसिस करून मी माझे प्रेडिक्शन्स असतात, म्हणजे सगळे डिटेल्स कोण देतो सगळे डिटेल्स मध्ये त्यांच्याकडे लोकांनी यायचे आपण सगळे डिटेल्स नॉर्मल नॉर्मल कुठे सांगायचं. हा बरोबर. आता हा